सर्वांना जय खिरा. तर इथे मी घेतलेले गव्हाचं पीठ आणि आपण आज बनवतो आहे गुळ पोळी. तर आता इथे मी चवीनुसार थोडं मीठ घालते पिठात. तर आपल्याला आई पहिला शाळेत जाताना चपातीमध्ये साखर टाकून रोल करून द्यायची, तशीच हा प्रकार आहे. पण रोल नाही, तर यात मी पराठ्यासारखी गुळाची स्टफिंग भरणार आहे. तर चला बघूया. तर इथं मी पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे मस्त. त्यानंतर तेल घालून परत मळून घेते. अशा प्रकारे सॉफ्टच मळायचं आहे, जसं आपण चपातीसाठी मळतो तसंच मळून घ्यायचं आहे पीठ. आणि जसे तुम्हाला तुमच्या घरात जेवढे मेंबर आहेत त्याप्रमाणे तुम्ही पीठ घ्या. मी पण त्याच प्रमाणात घेतलेलं आहे. असं चांगला मळून गोळा तयार करून ठेवायचा आहे मस्त. ही पोळी खायला पण खूप छान लागते आणि पौष्टिक पण आहे. मुलांना असं काही टिफिनला दिलं की त्यांनासुद्धा आवडतं. तर तुम्ही नक्की तुमच्या मुलांना खाऊ घाला. तर इथे 10 मिनटासाठी मी याला फुगत घातलेला पीठ. त्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट झालेला आहे मस्त आता 10 मिनटानंतर. तर आता आपण याला परत असं मळून घेतो आहे. मस्त सॉफ्ट झालेला आहे, चांगल्या प्रकारे 10 मिनटाने फुगलेलं आहे पीठ. तर आता याचे आपण छोटा गोळा तयार करून घेतो आहे. तशी तुम्हाला पोळी तयार करायची आहे तशी तेवढं तुम्ही गोळा घेऊ शकता. ते मी एवढा घेतलेला आहे, बघू शकता. त्यानंतर याला आता आपण थोडं वळून घेतो आहे असं स्टफिंग भरण्यासाठी. तर इथे मी गूळ पावडर घेतलेली आहे. तुमच्याकडे गूळ पावडर नसेल तर तुम्ही गूळ असं खिसून त्यात घालू शकता. तर अशा प्रकारे करून मी त्यात गूळ पावडर टाकते. हे बघा, अशी गूळ पावडर पण आता डीमार्टमध्ये भेटली जाते. तर नाहीतर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गूळ किसून किंवा ठेचून घेऊ शकता. अशा प्रकारे आता बंद करून घ्यायचं आहे सर्व बाजूने, जसं आपण पुरणपोळी करतो तशाच प्रकारे मस्त अशी बंद करून लाटून घ्यायची. तर तुम्हाला वाटेल की लाटायला पण खूप हार्ड जाईल वगैरे, फाटेल, गुळाची पावडर बाहेर निघेल वगैरे, तर असं काहीच नाही. तुम्ही बघू शकता चपातीसारखीच लाटायला येते, नाही फाटत नाही गूळ बाहेर निघत. अशा प्रमाणे तुम्ही लाटू शकता मस्त. हे बघा, सेम पुरणपोळीच्या सारखीच आहे. आरामात तुम्ही लाटलं जाईल. जेवढी तुम्हाला पातळ करायची तेवढी तुम्ही पातळ करू शकता. आणि मुलांना असं काही दिलं नवीन की त्यांना पण खूप आवडतं. ब्रेड वगैरे देण्यापेक्षा ब्रेड पण द्या, पण कधीतरी ठीक आहे, नेहमी नाही. तर या असं काही त्यांना दिलं की त्यांना पण आवडतं आणि पोट भरलं जातं आणि पौष्टिक पण आहे. तर मुलांना टिफिनसाठी ही खूप सोपी रेसिपी आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर आता तवा पण मस्त इथे गरम झालेला आहे. तर ही पोळी मी टाकली तव्यात, एक साईडनं शिजवून घेतली, दुसऱ्या साईडनं पण शिजवून घेते. आणि इथे मी आता टाकते मस्त घी लावून किंवा तुम्ही तेल टाकून पण शिजवलं तरी चालेल, ते तुमच्यावर आहे. घी किंवा तेल कोणता पण वापर करू शकता. तर दोन्ही बाजूने चांगलं घी लावून शिजवून घ्यायची आहे. बघू शकता मस्त कलर पण आलेला आहे पोळीला छान. दोन्ही बाजूने चांगली शिजवून घेतली मस्त. कलर पण मस्त आलेला आहे. अशीच ही पोळी रेडी झालेली आहे, बघू शकता तुम्ही इथे. आणि ही माझ्या मुलाला मी आता टिफिनला देते. तर तुम्ही बघू शकता की एवढी मोठी पोळी आहे, तर एवढी त्याला मी पूर्ण देते. ही पौष्टिक पण आहे आणि जर ही तुमची मुलं असे खात असतील तर तुम्ही रोज बनवू पण शकता. तर नक्की ट्राय करा, तुमच्या मुलांना एकदा देऊन बघा. तर त्या थोड्या वेळानंतर मी माझ्यासाठी पण बनवली मस्त. हे बघा किती छान दिसते पण आणि खायला पण खूप छान लागते. तर इथे मी कट करून घेते. अशा प्रकारे खूप छान लागतो गूळ आणि पोळी. तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल. आणि घरातले पण आपले असतात त्यांना पण खूप आवडेल. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि माझ्या छोट्या मुलाला तर असं वाटतं का हा पिझ्झाच आहे गोडवाला, तो पिझ्झा समजूनच खातो. ह्याचे लेयर पडतात अशा प्रकारे. बघू शकता मी एकदम कडक केलेली आहे, कडक खायला पण खूप छान लागते. त्यानंतर माझा मुलगा शाळेतनं आला तर मी आता त्याचा टिफिन खोलून तुम्हाला दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता पोळी गायब, म्हणजे त्याला खूप आवडली. तर तुम्ही पण बनवून बघा, नक्की आवडेल तुम्हाला.